तर मित्रांनो, मी तुम्हाला म्हणलेलो ना चिकनदारा, त्या चिकनदाऱ्याच्या एरियामध्ये आपली मेंढरं आलेली आहेत. आणि तुम्हाला जर आपला हातधारा ह्या अंतरदाऱ्याचा डोंगर कसा येथे जर पाहायचा असेल ना, अंदाने तो बघा. आता कसं वायधुळीने वाऱ्याने हा सगळा पाचोळा जातो मित्रांनो, असं नाही का ओढून. पण हे बांधाला ह्याला अडकलाय बघा, मशीनने लय पाचोळा खालाय. आणि पहिले असं वावर आहे की एवढा पाचोळा असं वाटतंय जोरीच अशी खाली पाडून ठेवलेली हो. पाबळीचा फक्त एकच फांटा होता आणि तावी हा गायताळात होता. तर मेंढर बघा एका फांट्यावर अख्खी गँग तुटून पडली. आपली सावली पडती ना, त्या सावलीत बसले कोकरा आईच्या शेजारी. दादांना आणलेली भाकर मस्तपैकी खाते ते दादा सावलीला बसून. मित्रांनो, याल तर गणाबापून पांडा भाव दरवर्षी आपली मेंढर कातरून देतात नाही काही. आणि ह्यांचं आपलं मावळ, ह्यांचं बी मावळ इकडंच आहे. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपला वाडा ह्या वावरात आलेला 6-7 दिवस झाले. आणि 6-7 दिवसानंतर आज आपलं बिऱ्हाड उचलायची वेळ आलेली. वेळ आली म्हणजे काय झालं, आपलं बिऱ्हाड ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी तळ मारायचं आहे. कारण का ते तेवढा जागा राहिलेला आहे रान काढायचं. आणि अजून बी पुढं आहे, पण आता शेजाऊ काढावं लागतं रान. तर आता आपलं बिऱ्हाड उचललेलं आहे. आईने बरंच उचलले, मला आता मी बी एक थोडंसं उचलू लागलं आईला. तर बिऱ्हाड कुठं मांडतोय आपण, आणि आज दिवसभराचं वातावरण पाहायला भेटेल तुम्हाला. चला, या ठिकाणी सगळं आईने बिऱ्हाड आणले. आणि हो आपली आई आता एक गोणी राहिले जड दाण्याची, ती गोणी मी आणतो. आणि हो इथं बिऱ्हाड होतं आपलं, आईने बरंच उचललं राव. आणि माचोळी घेतले हो, शेवटचं माचोळी राहिलेले, बाकी सगळं नेले. आणि काळूची माचोळी आता डोक्यावर आहे. काळू झोपलाय उन्हाला आता. बघा इथं बिऱ्हाड मांडायचे लावून. इथं मी वाघर, सकाळी मी वाघर सोडली पहिली, इथं वाघर दिली. कारण का जिथं आपलं बिऱ्हाड असतं तिथं ही वाघर द्यावं लागते. आपलं बिऱ्हाड हिथं आहे ना मित्रांनो, त्यामुळे ही वाघर बी हिथंच द्यावं लागते. कारण का आपला काळू माचोळीत असतो आणि आईला बी इकडं तिकडं जावं लागतं का नाही. हा, बकरी घालवाय अडचण, असं अडचणीत बकरी न्यायची असली तर बकरी कधी यावं लागतं. मग त्याकरता घरी कोणीच नसतं मित्रांनो, आपलं कोणीच नसतं. त्याकरता हिथं फक्त कोण असतं, काळू असतो, वाघ असतो. आपला वाघ कुठं गेला वाघ. तर हा मित्रांनो ना, आम्ही घरी नसलो ना, हिथं कोणालाच येऊन देणार नाही, कोणाची ताकद बी होणार नाही. तर आपलं बारकं पिल्लू उचलायची किंवा काय काळूला बेहवाच लागतं. आणि आम्ही बी जर गपचूप आलो तो पहिल्यांदा म्हणतो काळू म्हणल्यानंतर काळू बघतो आम्ही जे का नाही, तर मग डायरेक्ट फायरिंग. सगळं आणून झालंय. आणि हे आता लावून बी घ्यायचे या माचोळी. तिथं माचोळी मांडले, लावून घ्यायचे बिऱ्हाड. फायनली मित्रांनो, मेंढरं सोडलेली आहेत. आणि मेंढरांना आम्ही नेणारे पाचोळा चारा आहे आपल्या इकडं मित्रांनो. आता फटाफटा जोऱ्या निघून गेल्या उन्हाळ्यामुळं, आणि जोऱ्या निघल्या आणि त्यांनी आपलं कडबं बिडबं निघून लावलं बी. मग वावरातला कडबा उचलल्यावर खाली पाचोळा असतो, आणि तो पाचोळा चाराय चाललोय आम्ही वर. बघा अशी पाचोळीची वावर असतात. आणि हा पाचोळा ज्वारीची पानं पडलेली, पाचोळा म्हणजे ज्वारीचीच पानं पडलेली. शिरडं भाव कसे गुडघ्यावर बसू खाते, ते लय खात्यात मित्रांनो ह्यांना. आणि हे आपल्या मेंढरांना मानवाय चांगलं असतं. ह्याने मेंढर पाणी बिनी बी जास्त पितात. तर मित्रांनो, मी तुम्हाला म्हणलेलो ना चिकनदारा, त्या चिकनदाऱ्याच्या एरियामध्ये आपली मेंढरं आलेली आहेत. आणि तुम्हाला जर आपला हातधारा ह्या अंतरदाऱ्याचा डोंगर कसा येथे जर पाहायचा असेल ना, तर आपलं पाऊस काळ्याचं ब्लॉग आहेत मित्रांनो, एक 6-7 महिन्यापूर्वीचं ते ब्लॉग तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही आलोय दऱ्याच्या इकडल्या साईडला पाचोळ्याच्या वावरातनं. तर आपली मेंढरं पोचलेली आहेत. आणि एवढा पाचोळा आहे ना इथं. बघा हा सगळा दरा आहे, बघा हा वरचा. वा, हा आपला चिकनदारा. इथं आपला मर्याय घाटी. आणि हे बघा इकडं ह्या डोंगरात आपली मेंढरं चारलेली आहेत मित्रांनो पाऊस काळाच्या टायमाला. हो का ही वावर, तर म्हशी बी आल्या ते कोणाच्या तरी. आपली सगळी मेंढरं बघा कसं खाते ते पाचोळा. आणि त्या ठिकाणी म्हशी बी येतो का, ते म्हशीवाला आहेत त्या ठिकाणी. आणि आपली मेंढरं सगळी. हा चिकनदारा कसं एकदम इकडला निसर्ग लय भारी आहे मित्रांनो. आणि ह्या डोंगरात म्हशी बी चरतात. आता हो का ह्या ज्या म्हशी आहेत ना, पाऊस कळ्याच्या टायमाला इथं चरतात इथं. आता तो का त्यांनी चालवले असतील पाण्या बिण्या. आणि आपली मेंढरं हो का इथं मित्रांनो लय पाचोळा आहे, एवढ्यात नाही का ह्याच्यात. हो का इथं असं पडलाय. हा आई कसा चारा आहे मग, लय मेंढरांची मजा आहे. आपल्या मित्रांनो आमच्या मेंढरांची आता महिना झालं चांगली मजा चालली. अंदाने तो बघा आता कसं वायधुळीने वाऱ्याने हा सगळा पाचोळा जातो मित्रांनो, असं नाही का ओढून. पण हे बांधाला ह्याला अडकलाय बघा,
एवढा पाचोळा मित्रांनो, हे पहिलंच असं वावर आहे. हे पहिल्यांदाच मी असं वावर बघतोय. तरी मशीनने लय खालाय. कालच्याला मला वाटतं परवा दिवशीपासून म्हशी चारत्यात ह्यात. मशीनने लय पाचोळा खालाय. आणि पहिले असं वावर आहे की एवढा पाचोळा असं वाटतंय जोरीच अशी खाली पाडून ठेवलेली हो का. असं वाटतंय अशी बारकं बाटोक असतं का तसली जोरी असं वाटतं. या बाबळीचा फक्त एकच फांटा होता आणि तावे हा गायताळात होता. तर मेंढर बघा एका फांट्यावर अख्खी गँग तुटून पडली. या होय शेंडा त्यांना खाता नाही येणार मित्रांनो. शाल मला एक लय साथ देते बाबा उन्हाची. अशी शाल डोक्यावर घेतली ना लय फरक पडतो नाही का उन्हाला. एवढं ऊन बिन लागत नाही. त्या ठिकाणी ज्वारी केलेली आहे मित्रांनो. ज्वारीचं बुसकाट सगळी मेंढरं खात्यात आहे. आणि आपल्या आईच्या कडेला एक कोकरं बसले. आई ऊन लागतंय का? ऊन लागतंय ना, त्याला बी ऊन लागतंय. ते बुद्ध पाहिजे. हा आपली सावली पडती ना त्या सावलीत बसले कोकरं आईच्या शेजारी. बघा कसं काय मेंढरांनी तर बोरीची सावली धरली. एक तर एक बोरीचं झाड आहे. निम्मी मेंढरं या बोरी खाली उभे राहिले ते. एक बघा मी आलोय पाणी न्यायला इकडं खाली. आणि आपलं दादा डबडं घेऊन मेंढराक. तरी पण आपली बाटली भरून नेऊ रे. हाय बोर चालू गारगार. मित्रांनो या शेरीहून पाणी न्यायचं बघा. बोर चाललाय इथं. बोरचं पाणी आणि विहीर बघा किती खोल आहे. एवढी खोल विहीर आहे राव. लय खोल बघा. ते मला वाटतं 2-4 शेतकऱ्यांची मिळून आहे त्यामुळे एवढे मोठे बनवले त्यांनी. मित्रांनो इकडं वर मेंढरा आली ना आपल्याला ह्या एवढ्या एका विहिरीच्या आशा असते बाबा. या विहिरीवरती आपल्याला पाणी प्यायला भेटेल म्हणून. ती दऱ्यातली विहीर लय दिवसापासून नाही का जुनी. तर इकडं मेंढरा आली ना कुठं वर मेंढर. वर तर काय पाण्याचं साधन नाही मित्रांनो. इकडं दुष्काळ पडल्यासारखं आहे. वर मग डोंगर बेंगर आहे पण धरण बिरण काय नाही. पाण्याचं लय अवघड आहे. आणि ह्या विहिरीवरती मात्र हमखास असं लाईटीच्या दिवशी फक्त आपल्याला पाणी प्यायला भेटणार म्हणजे भेटणार. ठिकाणी आईने आपल्याला फसवलेलं आहे. आपण यायच्या आधी आई दादांनी आणलेलं पाणी पिले. आई हे पाणी कोण पिणार? मी आणलेलं. तुझी इच्छा पूर्ण करणार. प्या मग. हवा ही कॅन्ड दादा तर कॅन्डच घेऊन आलतं. पण दादा म्हणलं थोडं आणलंय बाटली बी आणली बाटली भरून तर काय आई पाणी बी पिली. मित्रांनो ऊन किती लागतंय याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपला पप्पू आहे का. उन्हाच्या जळया कशा लागत असत्या. इथं तणटणीच्या झाडाखाली बघा आपला पप्पू आणि मी तर आपलं झोपलोच बाबा. एवढं उन्हाने एवढा त्रास बेजार झालोय. आपली सगळी मेंढरं चालवल्या ते पाण्यावर. दादा मोहर बोलवायला आहेत. मी हाय आपला माग. तर मित्रांनो या शालका पकडले. तर आता आपली मेंढरं इकडून चालली होती तेव्हा दादा काय मी सकाळी लवकर मेंढरा का आलं. आणि दादा म्हणलं मी काय जेवून नाही आलं. मला काय भूक नव्हती एवढी. आता भूक लागली दुपारची. तर म्हणलं मी मेंढरं नेतो पाण्यावर. तो जाऊन तेवढी भाकर आण मला खायला. तर आता कालवण तर काय पातळ कालवण असल्यामुळं डबा नाही त्याकरता काय नेता येत नाही. मग आता मी आपला घरी आलतो. दादांनी मेंढरं तो नेली पार पाण्यावर पोचली असतील. मग आता मी घरी आल्यावर जरा उशीर झाला. तर आता आपल्या दादांना मसाला आणि भाकर चालवली. दादांना आणलेली भाकर मस्तपैकी खाते ते. दादा सावलीला बसून. दादा मसाला भाकर कशी लागते? मस्त. हां का अशी बसलेत. पप्पू बी बसलाय. पप्पूला नाही दिली भाकर. आपली मेंढरं आज यारवाळीत चालवले ते तिकडं वर चारायला. आज जास्त वेळ बसावलीच नाही मित्रांनो. वर आता 2-4 ठिकाणी चारायचे त्यांना. सगळीच आता वरडायला लागली आम्हाला रानं नीट करायच्या. ते चारून घ्या. चिजं खाली चिजांचं नुसतं हातरून झालं या मित्रांनो. ह्या दिवसात चिचा दादा सगळ्या चिचांच्या चिचा पिकल्यात काय आता? म्हणजे पिकल्यामुळं पडते तुम्ही. मेंढरं खात्यात राव. मेंढरं कशी एवढी गप्पा खात्यात काय जणू. माझं तर एक चीज खाली तरी दाता आमत्यात पार. अगं मेंढरं नुसते तुटून पडले त्याची चाव. लय मोठी चिची गार सावली. पण मित्रांनो मी आलोय वरनं आणि आपल्या मागं आहे का काय बाबा मेंढरं कुठे. मेंढरं आल्या तर खाली लय मोठा वाडा आहे. असा खोल आहे जरा. बारीकच आहे मोठा नाही पण खोल जास्त आहे.
आणि आपलं दादा मेंढर आलेली हो का वड्यातून हो का इकडून सगळी मेंढर तो का दिसली का मी आलो वरनं दादा हो का दमलं का तर मित्रांनो सगळी मेंढर आले ते वाटाण्याच्या रानात हो का हे वाटाण्याचं वावर आहे काल तिकडे चारलं ते काय शूटिंग नाही घेतली आज इथं आले ते आणि आपला पांडा भाऊ पण आला या ठिकाणी पांडा भाऊ मग बरं आहे ना कुठे वाडा बिडा वाडा टेकवडी हा टेकवडीला आपलं पांडा भाऊ आणि इथं गणा बाप्पू मग कस काय बरं आहे. होय कुठं गेलता वाडा फिराय कुठं लय लांब गेलती वाडाला लय लांब गेलता खालती तिकडे गेलता पार खालती त्या नगरच्या लांब खालती कड असते पार तिकडून सगळे गेलं पार कड असते पार आणि काय चराय गावलं मेंढराला काय ना तुरीची वावर गावली हा पाथवान हम्म. तुरीची वावर गावली मग आलो माघारी मग मजा झाली असं चांगल्या ना बरं झालं तर मित्रांनो लांब किती किलोमीटर असन आपल्या तिथून तरी 125 किलोमीटर आहे की रे? हा बघा मित्रांनो 125 किलोमीटर जाऊन वाडा आता कुठं आला गावाला आता घरी आलो ठीक आता आहे का चराय आहे ना पाती गावती मित्रांनो याल तर गणाबापून पांडा भाव दरवर्षी आपली मेंढर कातरून देतात नाही का हे आणि ह्यांचं आपलं मावळ ह्यांचं बी मावळ इकडंच आहे आणि आपल्यापासून चांगलं 10-15 किलोमीटर लांब आहे आणि ती त्यांच्या मावळाला आली ती तसंच आपली फक्त गाठ घेण्यासाठी इकडं आली होती आपल्या मेंढर बघायला तर मेंढरांनी बघा चरले ते सगळी आणि चालली आता बघा आपलं दादा त्यांना तसं सोडावतात पुढं संध्याकाळच्या टायमाला आपली सगळी मेंढरं आल्या ते पाल्यात बघा हा पाला आहे असं जाता चारतं सगळं थोडं दिवस मावाळा आहे सगळं केशरी झालंय बघा आज मेंढरं वाड्याला जायला भरपूर उशिरा झालाय म्हणजे जवळजवळ 7 वाजले ते लाईटी बी लागल्या ते बघा खांबवल्या ह्याच्यावल्या गावातल्या लाईटी लागल्या ते आम्हालाच झालेले उशीर मेंढरं वाड्याला आलेले आहेत बघा नानी बी आली तेव्हाच बसाय मग जाऊ दे बाबा आता जाता वय घरी चहा पाणी झालं का नाही झाला बाबा चहा बी पिली हा. आणि चालले आता तुझा हेडी चालू आहे आपली आई आता तिळबिडं लावते आपल्या आईचा मस्तपैकी चाललाय स्वयंपाक आणि हवा बाजरीच्या भाकरी तयार करते आई आज संध्याकाळच्या आई आज लय लेट झाले भाकरी लेट झाल्या मला व्हायचं उन्हाचा कटाळा आला ती झोपली त्यामुळे उशीरच झाला आणि आपल्या पप्पूला भाकर दिली बघा पप्पू मस्तपैकी आणि एक खाऊन दुसरी टाकली तो काही ना बघा इथं एक भाकर टाकली कुत्र गेलं निघून आणि इथं आपली होते भाकर आबा आले ते घडीवर बसायला आबा मग निवांत निवांत काय म्हणतात हा निवांत आपलं दादा ना आबा गप्पा आणते ते इथं बसून त्या मोबाईलचं मला कळतच नाही होय अजिबात नाही मोठा कोणाला गेट पण उचलत पण नाही होय आलेला बी नाही घेत होय. हा. पण पाहुण्याला एखाद्या बोलायचं असेल तर काय ना आपलं काहीच नाही होय घरात यायचं हे आला फोडा कसे काय बरं आपा करतो का हो पण त्याचे काय होय मग ते संग नाही बोलत का त्याला माहिती मला येतच नाही ती. मग तुम्हाला फोन नाही होय आता अरे माझ्या मोबाईल नाही मला येतच नाही ती. दुसऱ्याच फोनवर आबाला बोलता येत मग नाही 4थी शिकलोय बायको 3री शिकली मग तिला येते मला यायला हा. तुम्ही 7वी शिकलाय 7वी शिकली काय तुम्हाला त्या काळातली 7वी म्हणजे आताच्या 15वीला फेल करेल अरे आहे म्हणलं ठीक आहे म्हणजे मोबाईलचं काय कळलं ना मग काय बाया मग काय आता माझं काय शिक्षण नसताना मला सगळं येते हा, मग बघ बरं माणूस एकच आलंय यायला काय कळलं नाही शिकायचं म्हणल्यावर शिकचाल की आबा कसं काय त्याला काय हा, मग त्याला काय तुम्हाला काय फक्त बाबा एखादा सांगणाऱ्या मोबाईल असतो नाव सांगणाऱ्या आता मी फोन लावलाय मग ते डायरेक्ट म्हणणार सकाराम ठोंबरे होय हा असं म्हणलं की मग ते फक्त उचलायचं बटन दाबलं की बोलायचं आणि तुम्हाला लावायचं म्हणलं तरी नाव सांगणार होय हा मग मला फोन लावायचा ना मग माझं नाव घेतलं की दाबायचं बटन होय ग बाय आणि तुला बी फोन करते ये. त्याला काय 1500 रुपयापर्यंत मोबाईल असतो तो गेलत्या की आमच्या पोरीने येवलेवणीच्या ते पण जा मला मग आई आज काय कालवणाचा बेत आज वाटाण्याचा बेत आहे वाटाण्याचं कालवण हा मला वाटाणाच वाढलाय आणि तेच करायची हा आपले आता हे मसाला कुट शेंगण्याचा टाकून घेतलाय कारळाचा आता संपलाय ते बी थोडा होता ते टाकला जाळ चांगला लागलाय ग्रेव्ही बी झाली आता हे वाटाणं चांगलं धुवून घेतले ते
आता याकडे टाकून घ्यायचे ते. वाटाण्याचं रसरशीत कालवण मित्रांनो तयार होते. परतून घ्यायचे ते हलवून वाटाणे. सुकच करायचे ना. हा सुकच करायचे पण थोडं पाणी टाकायला लागेल ते शिजायला. हा शिजायसाठी मस्त खायला लागणार मला तर वाटते. का कशी झाली ग्रेव्ही. पाणी टाकले आता आपलं कालवण नुसतं शिजवायचे आणि पाणी पार आटवायचे मित्रांनो. सुक्क झालं पाहिजे काय काय. हा सुकच कोरड करायचं. हा सुक्कच मस्त लागतं भात खायला. केला तिखट आता. हा, भात दाखव झाकण काढ. वा 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 भोगलं बर भात. एक नंबर काम केलंय आईने आज. आई झालं का कालवण. हा झालं. वा 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 रसरशीत कालवण केलंय वाटाण्याचं. चुलीला जाळ चांगला लागल्यामुळे लगेच झालं काय काय. हा मी तर म्हणलं अजून झालं नसेल. मी हा. बसली शेंगा चुली. पार आटलं पाणी बिन बघा लय चॉपशी लागल आता खायला काय काय. आता उतरून ठेवायचं आता झालं. तर मित्रांनो आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे. कस काय वाटाणं बघा एकदम मस्त आणि बाजरीची भाकर. तर हे आहे आजचं वाड्यावरचं जेवण. तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.